दररोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या डे टू डे लाईफमध्ये अनेक इमोशन्स आपल्या सोबत असतात. कधी अचानक हॅपीनेस वाटते, कधी मन उदास होतं, कधी छोट्या गोष्टीवर अँगर येतो आणि कधी कधी काहीच नाही वाटत. पण खरं सांगायचं तर काहीच न वाटणं हे सुद्धा एक इमोशनच असतं. आपण सहसा या इमोशन्सकडे लक्ष देत नाही. काम, रिस्पॉन्सिबिलिटी, गोल्स यामध्ये इतके गुंततो की मनात काय चाललंय हे पाहायलाच वेळ मिळत नाही. पण हेच इमोशन्स हळूहळू आपल्या माइंड आणि बॉडीवर परिणाम करत असतात. योग्य समज नसताना इमोशन्स कंट्रोल करणं खरंच खूप कठीण होतं. मास्टर युअर इमोशन्स या थिबो म्युरिस यांच्या पुस्तकात एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. आपण इमोशन्स समजून घेतले नाहीत तर तेच इमोशन्स आपल्यावर कंट्रोल ठेवतात. मग प्रश्न पडतो, इतक्या लवकर आपण सॅड किंवा अपसेट का होतो? याचं उत्तर आपल्या आत दडलेल्या सर्व्हायव्हल मेकॅनिझममध्ये आहे. खूप वर्षांपूर्वी आपल्या अँसेस्टर्सचं लाईफ आजसारखं सोपं नव्हतं. अन्नासाठी जंगलात शिकार करावी लागायची. प्रत्येक दिवस धोक्यांनी भरलेला असायचा. एखादा प्राणी हल्ला करेल, ट्राईबने नाकारेल किंवा अन्न मिळणार नाही. या सगळ्याचा अर्थ थेट सर्व्हायव्हलवर परिणाम करणारा होता. म्हणूनच आपला मेंदू नेगेटिव्ह इव्हेंट्स जास्त लक्षात ठेवायला शिकला. कारण नेगेटिव्हिटी लक्षात ठेवणं म्हणजे पुढच्या वेळी डेंजर टाळणं. आज लाईफ पूर्ण बदललं आहे. आपण मार्केटमधून अन्न आणतो, घरात सुरक्षित झोपतो. तरीसुद्धा तोच जुना सर्व्हायव्हल मेकॅनिझम अजूनही आपल्या आत काम करत आहे. बॉसने जरा कडक बोललं, फ्रेंडने रिप्लाय देणं बंद केलं, कोणीतरी आपल्याला इग्नोर केलं. या गोष्टी लाईफ थ्रेटनिंग नाहीत, पण तरीसुद्धा मन दुखावतं. सॅडनेस येते. कारण आपला मेंदू अजूनही तेच समजतो, काहीतरी चुकलंय, हे धोकादायक आहे. हा नेगेटिव्हिटी बायस आपल्या अँसेस्टर्ससाठी उपयोगी होता, पण आजच्या लाईफमध्ये तो आपल्याला अननेसेसरीली त्रास देतो. पण इथे एक चांगली गोष्ट आहे. इमोशन्स तुमचे एनिमीज नाहीत. ते तुमच्याशी लढायला आलेले नाहीत. ते तुमचे सायलेंट हेल्पर्स आहेत. इमोशन्स तुम्हाला काहीतरी सांगायला येतात. कधी थांबायला, कधी बदल करायला, तर कधी स्ट्रॉंगर व्हायला. जेव्हा तुम्ही इमोशन्सला ओळखायला शिकता, त्यांच्याशी फाईट करणं थांबवता, तेव्हा ते हळूहळू शांत होतात. नेगेटिव्हिटी कमी होते, लाईफ हलकी वाटायला लागते आणि तेव्हाच खरी जर्नी सुरू होते, इमोशन्सशी फ्रेंडशिप करण्याची. कारण जेव्हा तुम्ही इमोशनसोबत चालायला शिकता, तेव्हा तुम्ही फक्त सर्व्हाइव्ह करत नाही, तुम्ही खरंच हॅपी लाईफ जगायला लागता. एकदा विचार करा, तुम्ही तुमचं आवडतं फूड खाताय किंवा एखादी आवडती गोष्ट मिळाल्यावर मन अचानक खूप हॅपी होतं. त्या क्षणी मेंदूत एक केमिकल रिलीज होतं, डोपामीन. हा डोपामीन थेट तुमच्या प्लेजर सेंटरपर्यंत जातो आणि तुम्हाला छान फीलिंग देतो. डोपामीनमुळे आपल्याला चांगलं वाटतं, म्हणूनच अनेक लोक अननोइंगली त्याचा अब्यूज करायला लागतात. कोणी जास्त खातं, कोणी सेक्स ॲडिक्शनमध्ये अडकतं. कोणतीही ॲडिक्शन हेल्थसाठी खूप हार्मफुल असते. आता कल्पना करा, जर तुमचा माइंडसेट असा असेल की हॅपीनेस मटेरियल थिंग्समधून मिळते, तर नवीन कार किंवा फोन घेतल्यावर तुम्हाला खूप आनंद होतो. सुरुवातीचे काही दिवस तुम्ही त्या कार किंवा फोनमध्येच बिझी असता. मन खूप खुश असतं, पण हळूहळू तो आनंद फेड व्हायला लागतो. हेच आहे हेडोनिक ॲडॅप्टेशन. ज्या गोष्टीने काल खूप हॅपीनेस दिली, ती आज नॉर्मल वाटायला लागते. हा टेम्पररी हॅपीनेस आपल्याला पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीच्या मागे धावायला लावतो, जरी तो आनंद थोड्या वेळासाठीच टिकत असला तरी. खरं तर प्रत्येक माणसाचा एक बेसलाईन हॅपीनेस लेवल असतो. काही लोक नॅचरली हॅपी असतात, काही लोक न्यूट्रल राहतात. जेव्हा तुम्ही काहीतरी करता ज्यामुळे डोपामीन रिलीज होतं, तेव्हा हॅपीनेस एकदम स्पाइक होते. नवीन कार, नवीन फोन, हॅपीनेस वाढते. पण काही काळाने पुन्हा बेसलाईनवर येते. मग प्रश्न येतो, जर हॅपीनेस टिकत नसेल तर तिला चेस करायचंच नाही का? उत्तर आहे नाही. द हाऊ ऑफ हॅपीनेस या पुस्तकाच्या लेखिका सोनिया ल्युबोमिर्स्की सांगतात की हॅपीनेसला पर्सेंटेज असते. 50% हॅपीनेस तुमच्या जीन्सवर अवलंबून असते, 40% हॅपीनेस तुमच्या इंटर्नल फॅक्टर्सवर,
म्हणजे विचार, माइंडसेट, हॅबिट्स. आणि फक्त 10% हॅपीनेस एक्सटर्नल फॅक्टर्सवर, मटिरियल थिंग्स, प्रमोशन, मनी. यातून एक गोष्ट स्पष्ट होते. खरी हॅपीनेस तुमच्या आतून येते, बाहेरून नाही. द नेचर ऑफ इमोशन्स. इमोशन्स हँडल करणं सोपं नसतं, विशेषतः नेगेटिव्ह इमोशन्स. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी अँगर किंवा फ्रस्ट्रेशन लगेच कंट्रोल होत नाही. उदाहरण घ्या, पेनेलोप उशिरा उठते. तिला अंघोळ, ब्रेकफास्ट सगळं घाईघाईत करावं लागतं आणि कामावर धाव घ्यावी लागते. त्यामुळे इरिटेशन वाढत जातं. ती स्वतःला म्हणते, चल सोड, इतकं रिॲक्ट नको करू. पण तरीही फ्रस्ट्रेशन जात नाही. मग काय करायचं? पेनेलोपे एक वेगळा मार्ग निवडते. ती इमोशन्सपासून स्वतःला थोडं डिटॅच करते. ती स्वतःला सांगते, हो, मला आज सकाळी अनॉइड वाटतंय, पण हे फीलिंग परमनंट नाही. थोड्या वेळात मी बेटर फील करेन. कारण इमोशन्स येतात आणि जातात. आज जे वाटतंय ते कायम राहणार नाही. नेगेटिव्ह इमोशन्स नेहमी वाईटच असतात असं नाही. कधीकधी ते तुम्हाला ॲक्शन घ्यायला भाग पाडतात. फेलियरची फीलिंग पुढच्या वेळी जास्त मेहनत करायला शिकवते. एखाद्या जवळच्या व्यक्तीला गमावल्यावर तुमच्याकडे अजून जे आहेत त्यांची किंमत जास्त कळते. जर आजही नेगेटिव्ह इमोशन्स हँडल करणं कठीण वाटत असेल, तर स्वतःला आठवा, तुम्ही याआधीही कठीण काळ पाहिला आहे आणि तो पार केला आहे. आज कितीही वाईट वाटत असलं तरी हे फीलिंग निघून जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, इमोशन्स तुम्हाला डिफाईन करत नाहीत. तुम्हाला डिप्रेस्ड वाटत असेल याचा अर्थ तुम्हाला डिप्रेशन आहे असं नाही. तुम्ही तुमच्या इमोशन्सपेक्षा खूप मोठे आहात. इमोशन्स फक्त तुमच्या लाईफमधून जाणारे प्रवासी आहेत. ते कायमचे रहिवासी नाहीत. हेही लक्षात ठेवा. याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही फेलियर आहात. सध्या तुम्हाला जे वाटतंय ते तुमची किंमत कमी करत नाही. हॅपी राहायचं असेल तर तुम्हाला कॉन्शियसली पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मेंटेन करावा लागतो. तुम्ही ऐकलंय का, यू अट्रॅक्ट व्हॉट यू थिंक. ही गोष्ट पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह दोन्ही स्टेटसाठी लागू होते. कल्पना करा, तुम्ही खूप मेहनत करून एक्झामसाठी अभ्यास केला, पण रिझल्ट लागल्यावर कळलं तुम्ही पास झाला नाहीत. त्याच वेळी तुमची स्कॉलरशिप ॲप्लिकेशनसुद्धा रिजेक्ट झाली. हे सगळं घडल्यावर मन आपोआप लाईफमधल्या इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला लागतं, ज्या चांगल्या चाललेल्या नसतात. माझं वजन वाढतंय, मला कोणी आवडत नाही, मी खूप लोनली आहे. नेगेटिव्हिटीला कंट्रोल मिळवणं खूप सोपं असतं, पण त्या डॉमिनंट इमोशनच्या पकडीतून स्वतःला सोडवणं गरजेचं आहे. जसं आधी सांगितलं, जेव्हा एखादं इमोशन जाणवतं तेव्हा सर्वात आधी अवेअर व्हा. स्वतःला सतत आठवण करून द्या, हे फीलिंग कायम राहणार नाही. यामुळे तुम्हाला तुमचे इमोशन्स ट्रॅक करता येतात आणि नेमकं काय ट्रिगर होतं हे समजायला लागतं. सोफियाची गोष्ट. सोफियाला लक्षात आलं की तिला मिस्टेक्स केल्यावर खूप अँगर येतो. अगदी छोट्या चुका केल्या तरी ती स्वतःवर चिडायची. तिने हे लिहून ठेवलं आणि जेव्हा जेव्हा अँगर यायचा तेव्हा स्वतःला ऑब्झर्व्ह करायला सुरुवात केली. त्या क्षणी ती पास्टमधल्या चुका आठवायची आणि स्वतःलाच म्हणायची, मी काहीच बरोबर करू शकत नाही, मी लूजर आहे. पण एक दिवस सोफियाने हा निगेटिव्ह सायकल तोडायचं ठरवलं. ती स्वतःला आठवण करून द्यायची, मी ह्युमन आहे आणि ह्युमन्स मिस्टेक्स करतात. ती स्वतःच्या अचीव्हमेंटसुद्धा आठवायची. निगेटिव्ह थॉट्सचा सायकल तोडायचा असेल तर स्वतःला ऑब्झर्व्ह करण्याची हॅबिट डेव्हलप करा. कोणत्या गोष्टी तुमचे इमोशन्स ट्रिगर करतात, त्यावेळी तुम्ही स्वतःशी काय बोलता, त्या सायकलमधून बाहेर कसं पडलात आणि त्यातून काय शिकलात. चेंजिंग युअर इंटरप्रिटेशन. एक्सटर्नल फॅक्टर्स तुमच्या हॅपीनेसच्या फक्त 10% साठी जबाबदार असतात. मनी, प्रमोशन, लग्न 30च्या आधी व्हायलाच हवं, या सगळ्या अझम्पशन्स आहेत. या अझम्पशन्स छोट्या वाटतात, पण त्या तुमच्यावर इम्पॅक्ट करतात. म्हणूनच गोष्टी वेगळ्या पर्स्पेक्टिव्हमधून पाहायला शिका. उदाहरणार्थ, दिस इज अ प्रॉब्लेम. केटीला कळलं की कदाचित तिला जॉबवरून काढलं जाऊ शकतं. सुरुवातीला तिला वाटलं ही खूप मोठी प्रॉब्लेम आहे, पण नंतर तिने त्याकडे ऑपॉर्च्युनिटी म्हणून पाहिलं, तिचं ड्रीम जॉब परस्यू करण्याची. I should get married and have children.
हा प्रेशर बहुतांश वेळा पेरेंट्स आणि सोसायटीकडून येतो. लोक म्हणतात, म्हणून तुम्हाला ते करायलाच हवं असं नाही. मॅरेज आणि चिल्ड्रन हा तुमचा चॉईस असायला हवा, प्रेशर नाही. आय एम स्केअर्ड ऑफ द फ्युचर. फ्युचरची भीती सगळ्यांनाच वाटते, कारण कोणीही फ्युचर जाणत नाही. पण सतत वरी करून काहीच बदलत नाही. फ्युचरवर कंट्रोल नाही, पण प्रेझेंट मोमेंटवर आहे. प्रेझेंटवर लक्ष दिलं तरच तुम्ही तुमचं बेस्ट देऊ शकता. जे घडतंय त्याचा तुम्ही कसा अर्थ लावता याकडे लक्ष द्या. जर तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमसाठी नेहमी लोकांना किंवा सर्कमस्टान्सेसला ब्लेम करत असाल, तर ही हॅबिट बदलायची वेळ आली आहे. तुम्ही काय घडतंय ते कंट्रोल करू शकत नाही, पण तुमची रिॲक्शन तुम्ही नक्कीच कंट्रोल करू शकता. आणि हाच निर्णय ठरवतो, तुम्ही हॅपी राहता की सॅड. लेटिंग गो ऑफ युअर इमोशन्स. हॅपी लाईफ जगायची असेल तर इमोशन्स आत बॉटलिंग करून ठेवू नका. अँगर, बिटरनेस आणि नेगेटिव्ह इमोशन्स मनावर आणि इमोशन्सवरच नाही, तर बॉडीवर सुद्धा परिणाम करतात. अँगर आल्यावर काय होतं? हार्ट रेट वाढतो, हात घामेजतात, शरीर गरम होतं आणि फोकस जातो. म्हणून इमोशन्स दाबून ठेवणं योग्य नाही. पेनीची गोष्ट. पेनीच्या बॉसने तिचं काम तिसऱ्यांदा करेक्ट केलं. तिला स्वतःबद्दल खूप वाईट वाटलं. तिला वाटलं, मी या जॉबसाठी लायक नाही. असं वाटणं नॉर्मल होतं, पण पेनीने एक वेगळा विचार केला. ती स्वतःला म्हणाली, आय फील स्टुपिड बट आय एम नॉट स्टुपिड. इमोशन ओळखणं आणि इमोशन स्वतःचाच भाग मानणं यात खूप फरक आहे. पेनीने नेगेटिव्ह थॉट्स फीड करणं बंद केलं. पूर्वी ती जुने एम्बॅरेसिंग मोमेंट्स आठवायची, ज्यामुळे फीलिंग अजून वाढायची. आता तिने ते थांबवलं. लेबल युअर इमोशन्स. इमोशन्स म्हणजे कपड्यांसारखे आहेत, ते बदलता येतात. इमोशन्स तुम्हाला डिफाईन करत नाहीत. आय एम सॅड असं म्हणण्याऐवजी आय फील सॅड किंवा आय एम एक्सपिरियन्सिंग सॅडनेस असं म्हणा. यामुळे तुम्ही इमोशनपासून थोडे दूर होता आणि ते सोडणं सोपं जातं. फायनल थॉट. इमोशन्स पकडून ठेवू नका, त्यांना येऊ द्या, समजून घ्या आणि जाऊ द्या. कारण इमोशन्स टेम्पररी आहेत, पण तुम्ही पर्मनंट आहात. त्यांना जाऊ द्या. हे समजून घ्या की आपण आपल्या इमोशन्सवर डिपेंडंट का होतो. यामागे 2 मुख्य कारणं असतात. पहिलं कारण म्हणजे आपण स्वतःला सांगत असलेली स्टोरी. जेव्हा तुम्हाला सॅड वाटतं, तेव्हा तुम्ही नकळत स्वतःलाच अजून सॅड बनवता. माणसांची ही एक विचित्र सवय आहे. आपण स्वतःलाच इमोशनली दुखावतो. दुसरं कारण म्हणजे आपण असा समज करून घेतो की मी म्हणजे माझे इमोशन्स. पण हे खरं नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःला तुमच्या फीलिंगशी जोडून ठेवता, तोपर्यंत तुम्ही ट्रबल्ड राहणारच. एमिलीची गोष्ट. एमिलीला कायम असं वाटायचं की तिच्या लाईफमध्ये काहीतरी कमी आहे. तिच्या फ्रेंड्स आणि कलिग्सकडे पाहिलं की तिला स्वतःला लूजर वाटायचं. सगळे काही ना काही माइलस्टोन्स अचीव्ह करत होते आणि एमिलीमध्ये जेलसी वाढत चालली होती. एक दिवस तिने ठरवलं, मला स्वतःबद्दल प्राऊड वाटायला हवं. म्हणून तिने रोजच्या डेली गोल्सची एक टू डू लिस्ट बनवली. पण प्रॉब्लेम इथेच सुरू झाली. एमिलीने असे गोल्स लिहिले जे एका दिवसात अचीव्ह करणं शक्यच नव्हतं. उदाहरणार्थ, आज 1 तास जॉगिंग करायचं. जॉगिंग 1 तास करायला शरीराची सवय, ट्रेनिंग आणि कन्सिस्टन्सी लागते. गोल कंप्लीट न झाल्यामुळे एमिलीला स्वतःबद्दल वर्थलेस वाटायला लागलं. मी काहीच करू शकत नाही. मी इनकॉम्पिटंट आहे. हे थॉट्स तिची सिच्युएशन अजून वर्स करत होते. हळूहळू एमिलीला कळलं, समस्या तिच्यात नाही, तर तिच्या एक्सपेक्टेशन्समध्ये आहे. तिने अचिवेबल गोल्स ठेवायला सुरुवात केली. स्ट्रेस कमी झाला आणि सर्वात महत्त्वाचं, लहान माइलस्टोन्स अचीव्ह होत गेले आणि तिचा कॉन्फिडन्स वाढत गेला. लेटिंग गो, द सेडोना मेथड. इमोशन्स सोडायला शिकण्यासाठी एक पॉवरफुल टेक्निक आहे, द सेडोना मेथड, जी हेल डुऑस्किन यांच्या पुस्तकातून आलेली आहे. ही मेथड इमोशन्स रिलीज करण्याचे 3 मार्ग सांगते. पहिला मार्ग, नेगेटिव्ह इमोशन्स धरून ठेवू नका, त्यांना क्लिंग करू नका, जस्ट लेट देम गो. दुसरा मार्ग, इमोशन्सला स्पेस द्या. जे वाटतंय ते ॲक्सेप्ट करा, पण त्यात अडकू नका, लेट देम बी. तिसरा मार्ग, इमोशन्सला वेलकम करा, विदाऊट जजमेंट.
त्यांना ऑब्झर्व्ह करा. समजून घ्या की ते कुठून येत आहेत. द 5 स्टेप्स ऑफ द सेडोना मेथड. स्टेप 1. एका स्पेसिफिक इमोशनवर फोकस करा. ते इंटेन्स असायलाच हवं असं नाही. उदाहरण, लांब लाईनमध्ये उभं राहिल्यावर येणारी इरिटेशन. स्टेप 2 आणि 3. स्वतःला प्रश्न विचारा. फर्स्ट मेथड. कॅन आय लेट दिस फीलिंग गो? विल आय लेट दिस फीलिंग गो? सेकंड मेथड. कॅन आय लेट दिस फीलिंग बी हिअर? विल आय लेट दिस फीलिंग बी हिअर? थर्ड मेथड. कॅन आय वेलकम दिस फीलिंग? विल आय वेलकम दिस फीलिंग? राईट किंवा रॉंग आन्सर नाही. ऑनेस्ट रहा. स्टेप 4. स्वतःला विचारा, वेन. उत्तर नेहमी एकच असावं, नाव. स्टेप 5. प्रोसेस रिपीट करा जोपर्यंत इमोशन फेड होत नाही. ही मेथड खूप सिंपल वाटू शकते, पण कधीकधी सिंपल गोष्टींचा इम्पॅक्ट खूप डीप असतो. दररोज इमोशन्स लेट गो करण्याचा प्रॅक्टिस करा. हळूहळू तुम्ही तुमच्या इमोशन्सचे मास्टर व्हाल. हाऊ इमोशन्स गाईड यू. इमोशन्स टेम्पररी असतात, पण त्यांचा इम्पॅक्ट लाईफ बदलणारा असू शकतो. अनकम्फर्टेबल फीलिंग्स कोणालाच नको असतात, पण कधीकधी त्या एक सिग्नल असतात. हॅरिएटची गोष्ट. हॅरिएट कायम स्ट्रेस्ड असायची. जॉब, रिलेशनशिप्स, अचीव्हमेंट्स काहीच तिला हॅपी करत नव्हतं. एक दिवस तिने मोठा डिसिजन घेतला. ती नवीन सिटीमध्ये शिफ्ट झाली. हा डिसिजन तिच्या लाईफमधला बेस्ट डिसिजन ठरला. ती रोजच्या छोट्या गोष्टींमध्ये हॅपीनेस शोधू लागली. हॅरिएट इतकी हॅपी कधीच नव्हती. जर तिने तिच्या फीलिंग्स इग्नोर केल्या असत्या तर हा चेंज कधीच झाला नसता. तिच्या इमोशन्सनी तिला सांगितलं, काहीतरी बदलायची गरज आहे. सेल्फ अवेअरनेस. अबव्ह द लाईन अँड बिलो द लाईन. सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वतःचे थॉट्स, इमोशन्स आणि बिहेवियर ऑब्झर्व्ह करण्याची क्षमता. ही कॉन्सेप्ट द 15 कमिटमेंट्स ऑफ कॉन्शियस लीडरशिप या पुस्तकातून आहे. एक सिंपल क्वेश्चन स्वतःला विचारा, मी अबव्ह द लाईन आहे की बिलो द लाईन? अबव्ह द लाईन म्हणजे तुम्ही अवेअर आहात, क्युरियस आहात, लिसन करता, रिस्पॉन्सिबिलिटी घेतात. बिलो द लाईन म्हणजे तुम्ही स्वतःला आणि इतरांना ब्लेम करता, आर्ग्युमेंट्स करता, गॉसिप करता आणि वेगळ्या ओपिनियन्सला इग्नोर करता. जे काही करता आधी स्वतःला विचारा, हे अबव्ह द लाईन आहे की बिलो द लाईन? उत्तर तुम्हाला सांगेल. इमोशन धरून ठेवायचं आहे की लेट गो करायचा. रेकॉर्डिंग युअर इमोशन्स. इमोशन्स रेकॉर्ड करण्याचा पर्पज एकच आहे, तुमच्या लाईफमध्ये मोर पॉझिटिव्ह इमोशन्स कसे आणायचे हे समजून घेणं. कारण जेव्हा तुम्ही इमोशन्स समजता तेव्हा इमोशन्स तुमच्यावर कंट्रोल ठेवत नाहीत, तुम्ही इमोशन्सवर कंट्रोल ठेवता. हे सगळं सुरू करण्याआधी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तुम्ही सध्या इमोशनली कुठे आहात याची जाणीव असणं. एक आठवडा फक्त ऑब्झर्व्ह करा. दररोज तुम्हाला कोणते इमोशन्स जाणवतात ते लक्षात घ्या. त्यासाठी नोटबुक, डायरी किंवा साधा कागदसुद्धा पुरेसा आहे. दररोज तुमच्या फीलिंग्सला 1 ते 10 या स्केलवर रेट करा. 1 म्हणजे वर्स्ट फीलिंग, 10 म्हणजे बेस्ट फीलिंग. आठवड्याच्या शेवटी सगळ्यांचा टोटल स्कोर काढा. पण एवढ्यावर थांबू नका. स्वतःला काही प्रश्न विचारा. मला कोणते नेगेटिव्ह इमोशन्स जाणवले? यामागचं कारण काय होतं? त्या मोमेंटमध्ये मी त्या सिच्युएशनचा काय अर्थ लावला? तो अर्थ खरंच फॅक्टवर बेस्ड होता का? त्या इमोशनपासून बाहेर पडण्यासाठी मी काही केलं का की ते नॅचरली फेड झालं? पुढच्या वेळी हे इमोशन अवॉइड करण्यासाठी मी काय वेगळं करू शकतो? जेव्हा तुम्ही इमोशन्स रेकॉर्ड करता तेव्हा 2 मोठ्या गोष्टी घडतात. पहिली, तुम्ही दर आठवड्याला तुमच्या इमोशन्सबद्दल अवेअर होता. यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह मूड मेंटेन करता येतो किंवा स्वतःला हॅपी ठेवण्यासाठी नवीन मार्ग सापडतात. दुसरी, तुम्ही नेगेटिव्ह इमोशन्स सोडण्याचा प्रॅक्टिस करता आणि हॅपी राहायला शिकता. कन्क्लुजन. या जर्नीमध्ये तुम्ही खूप काही शिकलात. पहिलं, नेगेटिव्ह इमोशन्स हे आपल्या सर्व्हायव्हल मेकॅनिझमचा भाग आहेत. ॲन्सेस्टर्ससाठी ते उपयोगी होते, पण आज त्याच नेगेटिव्हिटी बायसमुळे
आपलं हॅपीनेस कमी होतं. म्हणूनच तुम्हाला कॉन्शियसली त्याविरुद्ध काम करावं लागतं. तुमचं हॅपीनेस हे तुमच्या थॉट्स आणि ॲक्शन्सवर डिपेंड करतं. तुमच्यासोबत काय घडतंय यावर नाही. दुसरं, इमोशन्स टेम्पररी असतात. विशेषतः नेगेटिव्ह इमोशन्स आले की हे लक्षात ठेवा, हेही निघून जाणार आहे. तिसरं, पर्स्पेक्टिव्ह बदलणं खूप गरजेचं आहे. लोकांनी तुमच्याबद्दल केलेल्या अझम्पशन्स ऐकू नका. तुम्हाला खरंच वाटत नसेल तर लग्न, सेटल होणं किंवा कुठलाही डिसिजन घ्यायची गरज नाही. प्रेशरमधून घेतलेले डिसिजन्स कधीच हॅपीनेस देत नाहीत. चौथं, इमोशन्स ब्लॉक करू नका. त्यांच्यापासून डिटॅच व्हा, ऑब्झर्व्ह करा, लेबल करा आणि येऊ द्या. पाचवं, सेल्फ अवेअरनेस शिका. इमोशन्स कधीकधी संकेत देतात की लाईफमध्ये काहीतरी बदलायची गरज आहे. प्रत्येक थॉट आणि ॲक्शनसाठी स्वतःला विचारा, हे अबव्ह द लाईन आहे की बिलो द लाईन? अबव्ह द लाईन म्हणजे तुमच्यासाठी बेनिफिशियल. बिलो द लाईन म्हणजे डिस्ट्रेस वाढवणारं. सहावं, इमोशन्स रेकॉर्ड करा. जे वाटतंय ते लिहा, ट्रॅक करा आणि हॅपी राहण्यासाठी मार्ग शोधा. आणि शेवटी हे नेहमी लक्षात ठेवा, इमोशन्स तुम्हाला डिफाईन करत नाहीत. ते येतात आणि जातात. गुड इमोशन्स तुम्हाला आनंद देण्यासाठी येतात आणि बॅड इमोशन्स तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी. दोघांचाही उपयोग करून तुम्ही एक हॅपी आणि फुलफिलिंग लाईफ जगू शकता. मास्टर युअर इमोशन्स या ऑडिओबुक समरी ऐकल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला आशा आहे की या समरीमधून तुम्हाला तुमचे इमोशन्स समजून घेण्यासाठी आणि मॅनेज करण्यासाठी उपयोगी इन्साईट्स मिळाले असतील. लक्षात ठेवा, इमोशन्सवर कंट्रोल घेणं म्हणजे लाईफवर कंट्रोल घेण्याचा पहिला पॉवरफुल स्टेप आहे. जर तुम्हाला हा कॉन्टेंट हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तुमचा फीडबॅक आम्हाला ग्रो होण्यासाठी मदत करतो. अशाच आणखी युजफुल समरीज आणि पर्सनल डेव्हलपमेंट टिप्ससाठी द बुक बाईट्स चॅनलला सबस्क्राईब करा. शिकत रहा, ग्रो होत रहा आणि आमच्या चॅनलवरचे इतर बुक समरीजसुद्धा एक्सप्लोर करा. एक पुस्तक, एक नवीन बदल. तोपर्यंत पानं उलटवत रहा आणि तुमचं लाईफ अजून एनरिच करत रहा.